प्रेज द लॉर्ड एव्हरीवन. सर्वांना जय ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्वांना सलाम सांगते मी. या सुंदरचं सकाळ जिवंत देवाने आम्हाला दिलं त्याबद्दल देवाच्या नावाला खूप खूप धन्यवाद. जिवंत देवाच्या गौरवासाठी स्तोत्रसंहिता याचं 91 अध्याय हे आम्हा सर्वांसाठी मी वाचत आहे. सर्व समर्थाच्या पंखाखाली आश्रय. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून माझा बचाव करेल. तो माझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली मला आश्रय मिळेल. त्याचे सत्य मला ढाल व कवच आहे. रात्रीचे समीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी यांची मला भीती वाटणार नाही. माझ्या बाजूस सहस्रवादी पडले, माझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती मला भिडणार नाही. मात्र माझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ माझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे, असे म्हणून मी परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतीही अरिष्ट माझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी माझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण माझ्या सर्व मार्गात माझे रक्षण करण्याची माझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. माझ्या पायांना धोंडाची ठेच लागू नये म्हणून ते मला आपल्या हातावर झेलून धरतील. मी सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालेन, तरुण सिंह अजगर यांना तुडवीत चालेन. माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. त्याला माझ्या नावाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्चस्थली सुरक्षित ठेवेन. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन. संकट समय मी त्याच्याजवळ राहीन. मी त्याला गौरव देईन. त्याला मी दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवीन. आमेन. प्रेज द लॉर्ड. जिवंत ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद असो. वाचलेलं प्रत्येक वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं असं ठरो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या समय आपण सर्वजण प्रार्थना करू. स्तुती 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 स्तुतीस पात्र भयास योग्य माझ्या जिवंत देवबापा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू, तुझ्या चरणाचं लीन नम्र होते. देवबापा स्तुती 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 करते. धन्यवाद धन्यवाद देते की बापा रात्रभर तू बापा सांभाळून सुंदरसं सकाळ आमच्या आयुष्याला जोडलं. बापा ह्या नागपुड्यात तुझा श्वास फुंकलास. बापा तुझी दया कृपा आम्हा प्रत्येकावर ठेवलंस म्हणून तुझे उपकार मानते प्रभू. बापा उत्तम असं आरोग्य दिलंस. लागणारी प्रत्येक गोष्ट देऊन तू आम्हाला तृप्त केलंस. त्याबद्दल तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. इथून पुढचं पूर्ण वेळ काळ तुझ्याच हाती देते. लहानशी प्रार्थना येशूच्या गोड आणि प्रेरणात केली विनायक पित्या. आमेन आमेन आमेन.